महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आरटीओ एएमव्हीआय रिझल्ट देणाऱ्या या इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फायनली 10 वर्षानंतर ज्या गोष्टीची 5 ते 6 वर्षानंतर ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, एवढे वर्ष म्हणजे तुम्हाला सॅल्यूट करावंसं वाटते बरं का. जे काही आपले आरटीओ एएमव्हीआयचे मुलं आहे की एवढा पेशन्स हा कुणामध्ये नसतो आणि फायनली ती वेळ आली आणि जागा पण एकदम भरकोस 461 जागा घेऊन ती वेळ आलेली आहे. आणि पुन्हा एकदा सर्वाधिक म्हणजे बेसिकली आतापर्यंत आपल्या इग्नाइट अकॅडमीने सर्वाधिक म्हणजे 80-90% वर रिझल्ट हे आरटीओचे इग्नाइट अकॅडमीचे आहे बरं का. याचं कारण म्हणजे काय, या अकॅडमीमध्ये सर्वात मार्गदर्शन करणारे जी टीम आहे आपली, धनंजय कचाले सर 2 वेळा स्वतः हे आरटीओ पास आहे, 2 वेळा त्याला काय म्हणतात. आणि सोबत अभिषेक सर ते त्याला काय म्हणतात की राज्यातून पहिले होते, ते आपल्या इग्नाइट अकॅडमीचे आहे. त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आपल्या सेशनमध्ये. आणि आज आपण काय बघणार आहोत की पूर्व परीक्षेमध्ये जो सर्वाधिक वेळखाऊ विषय आहे, ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो, त्याची स्ट्रॅटेजी रणनीती काय असायला पाहिजे. याचं कारण आता या माझ्यासोबत जे इतर लेक्चर तुम्ही पण बघितलेले असेल की तयारी सोपी कशी होईल, तयारी इझी कशी होईल, हा आपला प्रयत्न आहे बरं का. म्हणजे कमी ऍक्च्युअली आरटीओचा रिझल्ट कट ऑफ हा तेवढा लागत नाही, परंतु परिपूर्ण या 90 दिवसामध्ये, या राहिलेल्या 90 दिवसामध्ये परिपूर्ण तयारी कशी होईल यासाठी आपली ही सिरीज सुरू आहे. आणि त्यामध्ये अर्थशास्त्र ज्याला सर्वाधिक आपण ज्याला वेळखाऊ विषय म्हणतो, त्याला कशी तयारी करायची याचा अभ्यास आज आपण बघणार आहोत किंवा आपण म्हणजे करणार आहोत. सोबत तुम्ही काय करू शकता, हे सगळे सेशन आपले बघू शकता. अभिषेक सरांचं सेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे, की राज्यामध्ये पहिले आले होते बरं का. यांना आपण तुम्हाला माहित असेल की बुलेट पण दिलेली होती, विषय कळलं. आणि तुम्ही नेहमी एक वाक्य, त्याला काय म्हणतात की ज्याला मॅनिफेस्टेशन म्हणतो आपण, एक वाक्य करा की ही बुलेट या वर्षीही तुम्हाला मिळाली पाहिजे. इज दॅट क्लिअर? कारण जो राज्यातून पहिला म्हणजे आलेले अभिषेक सर हे आपले विद्यार्थी होते, त्यांनी पण सेम तुमच्यासारखे लेक्चर बघितले आणि त्यांनी पण ठरवलं की नाही, मी दाखवतो पास होऊन किंवा राज्यातून पहिला येऊन. आणि फायनली सर राज्यातून पहिल्यांचा व्हिडिओ तुम्हाला या आपल्या चॅनलवर हा बघता येईल, व्यवस्थितपणे बघून घ्या. सोबत काही त्याला काय म्हणतात की म्हणजे स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. धनंजय कचाले सरांनी लेक्चर घेतलेला आहे आणि 2 वेळा पास आहे सर, 2 वेळा, 2011 मध्ये, 2017 मध्ये, आणि टॉपर पण राहिलेले आहे. सोबत जाहिरात आलेली आहे, त्याचे बेसिक काय सगळी प्लेलिस्ट इथं उपलब्ध आहे या चॅनलवर. सबस्क्राईब करून घ्या आणि व्यवस्थितपणे बघून घ्या. आणि त्यातल्या त्यात फॉर्म कसं भरावं, काय भरावं, सगळं दिलेलं आहे. काळजी नसावी. एकदम एबीसीडी पासनं इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे बरं का. एबीसीडी पासनं तर टॉपर येईपर्यंत आणि टॉपर आल्यानंतर तुम्हाला बुलेट देऊन वर्दी देईपर्यंत, त्यामुळे काळजी नसावी. चला ठीक आहे. इथपर्यंत बेसिकली बघा की जो, आणि हे सर्वाधिक तुम्हाला माहिती बघा, हे आमचे रिझल्ट आहे बरं. हे सर्वाधिक, हे बघा ना, हे फोटो कमी पडला रे बाबा, फोटो कमी पडला, फोटो. चला कळलं. आता बघा यामध्ये सर्वात महत्वाचा जो इकॉनॉमी हा सब्जेक्ट आहे, आणि तुम्हाला मी काय सांगितलं की एबीसीडी पासनं फॉर्म कोण भरू शकतो, फॉर्म कसा भरायचा, सिलेबस काय, तिथून पासून तर फायनल बुलेट पर्यंतचा प्रवास हा तुम्हाला इग्नाइट सोबत करायचा आहे. आणि त्यासाठी ही आपली आरंभ 3.0 ही बॅच आहे, ज्याची माहिती मी तुम्हाला नंतर देतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, सध्या ऑफर चालू आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली जी सर्वात मोठी स्ट्रॉंग नॉन टेक टीम आहे तुमच्या पूर्व परीक्षेसाठी, ही तुमच्या सोबत आहे. मी गंभीरपूर्वक सांगतो बरं का, सर्वात स्ट्रॉंग टीम ही आपली आहे, कळलं. आणि ही धनंजय कचाले सरांच्या जे 2 वेळा त्याला काय म्हणतात की स्वतः आरटीओ हे पास आहे, हे या बॅचचं काय करत आहे, नेतृत्व करत आहे किंवा लीड करत आहे. आता बेसिक बघा, पूर्व परीक्षेचा जर अभ्यासक्रम बघितला तर पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण हे 8 पॉइंट आहे बरोबर. 8 पॉइंट असेल, त्यामध्ये 100 प्रश्न असतील, एकूण गुण 100 असतील, पदवी हा दर्जा असेल, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमामध्ये तुमचा पेपर असणार आहे. म्हणजे वर इथं मराठीमध्ये दिला जाईल आणि लगेच खाली तो प्रश्न इंग्लिशमध्ये दिला जाईल. त्यामुळे लँग्वेजची सुद्धा तुम्हाला यामध्ये काहीही अडचण नाही आहे. समजली इथपर्यंत बरोबर. आणि सोबत 1 तास दिला जाईल, म्हणजे 60 मिनिट हे दिल्या जाईल.
आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एक प्रश्न खाली 4 पर्याय दिले जाईल, या प्रकारे तुमच्या प्रश्नांचं हे स्वरूप असेल. इथपर्यंत ओके. हे 8 पॉइंट हे आहे 8 पॉइंट. त्यामध्ये आपण 3 नंबरचा जो पॉइंट आहे इकॉनॉमी, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत अतिशय थोडक्यामध्ये. जास्त आपण लेक्चर लांबवणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, या लेक्चरचा प्रमुख उद्देश काय आहे की तुमची फॉर्म भरण्यापासून तर पोस्ट मिळवण्यापर्यंत ही तयारी काय झाली पाहिजे, सुलभ झाली पाहिजे. अतिशय भरपूर ज्या आरंभ 3.0 बॅचला जो तुम्ही रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता इकॉनॉमी हा विषय तसा त्याला काय म्हणतात की खूप बोरिंग पण असतो, पण तो आरटीओ वाल्या पोरांचा हा इंटरेस्टिंग विषय सुद्धा आहे बरं का. म्हणजे आता मी बॅच घेऊन आलो आपली, त्या बॅचमध्ये मुलांच्या मी प्रतिक्रिया बघत आहो, तर ते मुलं म्हणतात की सर खूपच इंटरेस्टिंग आहे, खूपच इंटरेस्टिंग आहे हा. कारण थोडा सेमी टेक्निकल सब्जेक्ट आहे हा, तुमचं बॅकग्राऊंड पण तेच असते, त्यामुळे अतिशय उत्तम सांगड इथं घातल्या जाते. हा जो 3 नंबरचा पॉइंट आहे आणि इथं काय म्हटलं गेलेलं आहे, सामान्य क्षमता चाचणी. अतिशय जनरल प्रश्न असतात बरं का. जास्त काही असं म्हणजे परग्रहावरची किंवा अतिशय डीप मध्ये असं काही राहतं नाही. अतिशय जनरल त्याला काय म्हणतात की प्रश्न आहे. आणि इकॉनॉमिक्स मध्ये मार्क घेणं हा काही मोठा चॅलेंजचा विषय नाही आहे. फक्त त्या अकॉर्डिंग तुम्हाला जाणं गरजेचं आहे, तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला डील होणं गरजेचं आहे. यात बघा, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती आणि इत्यादी. अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण, हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य म्हणजेच राजकोषीय नीती होते बरं का. हे स्वतंत्रपणे करण्याची गरज नाहीये. आता बघा, आरटीओच्या कट ऑफचा अंदाज घेतला असता, आरटीओ बद्दल बोलतो बरं का मी, एएम बद्दल, आरटीओ बद्दल बोलतो बरं का. जर इकॉनॉमी किंवा हे सगळेच सिलेबस जर बघितले ना, तर सगळेच करणं गरजेचे नाहीये. आय अगेन रिपीट, सगळे सिलेबस करणं गरजेचे नाही, मी असं नाही. सगळे सिलेबस हे करायचे, पण सगळ्या सिलेबस मधला पूर्ण सिलेबस हा करणं तेवढा गरजेचा नाहीये. तेवढं आवश्यक आहे, तेवढं महत्त्वपूर्ण आहे. तेवढं जर तुम्ही व्यवस्थित फोकस केलं तर येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुमची तयारी अतिशय मजबूत होऊ शकते, अतिशय मजबूत. बरोबर. त्याच दृष्टिकोनातून आपण बघा, सब्जेक्ट वाईज जर वेटेज बघितला तर इतिहास हा 10 मार्काचा आहे, त्याच्यावर स्वतंत्रपणे व्हिडिओ येणार आहे दीप्ती मॅडमचा. भूगोल 10 मार्काचा आहे, त्यावर नितीन सरांचा व्हिडिओ येणार आहे. आपलं इकॉनॉमी हे किती मार्काचं आहे, हे 15 मार्काचं आहे. चालू घडामोडी 15, राज्यशास्त्र 15, सामान्य विज्ञान 15, अंकगणित 10, बुद्धिमत्ता चाचणी किती 10. या प्रकारे सब्जेक्टचं हे वेटेज असणार आहे. वाटल्यास तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण बघा, जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं फंडामेंटल माहीत राहत नाही ना, तोपर्यंत आपण मोठी झेप नाही घेऊ शकत किंवा मोठी उंच हे उडी नाही मारू शकत. हा त्याचाच हा परिणाम किंवा हा पार्ट आहे की ज्या माध्यमातून आपण अतिशय बेसिक पासून आपण तयारी हे करत पुढे चाललेलो आहोत. आणि या 15 पैकी तुम्हाला सांगतो, 10 मार्क मिळवणं किंवा 11 ते 12 मार्क मिळवणं हा मोठा विषय नाहीये. काही काही मोजके असे टॉपिक आहे, ते टॉपिक जर तुम्ही व्यवस्थितपणे जर केले, मी 100% सांगतो, इथंच तुम्ही 10-12 मार्क कव्हर करून घ्याल. आणि कट ऑफ काही तेवढा लागत नाही एएमवीआयचा. तुम्ही प्रत्येक विषयाला त्यातल्या घटक आणि उपघटकाला जे महत्त्वपूर्ण आहे, जे प्रत्येक एज्युकेटर तुम्हाला आरंभ 3.0 आपल्या बॅचमध्ये पण सांगत आहे, आणि त्याच टॉपिकवर फोकस करून आपण जात आहोत. एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बस 100%. हे काय नॉर्मल बाकी कंबाईनच्या पोरांसारखं नाही रे बाबा, जेणेकरून तुम्ही सगळे विषय हे कराल, अनुचे डीपमध्ये कराल. नाही नाही नाही, फक्त तो टॉपिक कळला पाहिजे, तो विषय बरोबर कळला पाहिजे की कोणत्या घटकावर फोकस द्यायचा आहे, कोणत्या घटकावर फोकस नाही द्यायचा आहे. समजलीतपर्यंत. तर इकॉनॉमी आपला हा 15 मार्काचा इथं असणार आहे. आता यामध्ये बघा, व्यवस्थितपणे तुम्हाला हे बायफर्केशन करून दिले. जसं उदाहरणार्थ पुढे गेला बाबा आपला बजेटचा विषय बघा. ओके, समजा उदाहरणार्थ, ओके, हे बघा, अर्थसंकल्प आणि सर्वे, 3 प्रश्न, 2 प्रश्न, 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3 प्रश्न, म्हणजे हा मेन टॉपिक आहे. हे बघा, हा बजेटचा प्रश्न 11 नंबर आणि 15 नंबर बघा, 2 1 1 4 3 3 2 1 आहे महत्वपूर्ण.
त्यानंतर बँकिंग बघा, म्हणजे इथं जर आपण बघितलं, एक म्हणजे बजेट चॅप्टर, त्यानंतर ओके बँकिंग चॅप्टर, त्यानंतर हे बघा लोकसंख्या, दरवर्षी प्रश्न आहे, म्हणजे उदाहरणार्थ लोकसंख्या, असे मोजके मोजके हे चॅप्टर जर केले, गरिबी, बेरोजगारी, दारिद्र्य, हे बघा 2-2-2 प्रश्न असे जर केले ना, तर तुम्हाला सांगतो जास्त वेळ लागणार नाही बरं का तुम्हाला कट ऑफ पार करायला. कट ऑफ पार सोडा, कट ऑफ पेक्षा 5-10 मार्क जास्त असेल. आपण या इकॉनॉमिकच्या लेक्चर सिरीजमध्ये, या इकॉनॉमीच्या या आपल्या सेशनमध्ये आपण याच गोष्टीवर खूप जास्त भर देणार आहोत, की जे महत्वाचे टॉपिक्स आहे ते पहिल्यांदा घेण्याचं. वृद्धी आणि हे इंडेक्सवर शक्यतो प्रश्न विचारलेले नाहीये पूर्व परीक्षेमध्ये. या दृष्टीनं जर बघितलं तर 100% सांगतो तुम्हाला की तयारी तुमची अतिशय सोपी होईल. बघा हा एक चॅप्टर, त्यानंतर इथले बजेट, बँकिंग आणि लोकसंख्या, प्रत्येकावर 3-3, 2-2 प्रश्न जरी पकडले, 2, 4, 6, ओके 6 2 किती झाले 8 प्रश्न, फक्त किती टॉपिकवर? 4 टॉपिकवर, 4च टॉपिकवर बरं का. जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये त्याला. आणि सगळंच्या सगळं एक सेमी कन्सेप्च्युअल आणि सेमी फॅक्च्युअल हे टॉपिक्स आहे. एवढे जरी तुम्ही केले तर मी 100% सांगतो तुमचा रिझल्ट हा आल्याशिवाय राहणार नाहीये. आपण बॅचचं नियोजन पण इकॉनॉमिकचं हे तसंच केलेलं आहे, की जास्त इम्पॉर्टंट कडनं हे कमी इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट या टॉपिककडे आपण जाणार आहोत. नंतर व्यापार बघा, व्यापारावर एक 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 प्रश्न. त्यानंतर ओके वेगवेगळ्या त्याला काय म्हणतात की योजना, वेगळ्या काय योजना, योजनावर 2, 3, 1, 2, 3, 1, 2 या प्रकारचे प्रश्न. म्हणजे बेसिकली त्याला काय म्हणतात की या चार्टच्या सहाय्यानं, की नंतर मी तुम्हाला आपल्या इग्नॅटच्या टेलिग्रामवर टाकून पण देतो, हे बघून घे जा. याच्या सहाय्यानं तुम्हाला लक्षात येईल की कसं पुढे जायचं आहे, बरोबर. आणि यासाठी तुम्हाला काही भारी भारी पुस्तक वाचायचे हे काही गरज नाहीये. तुम्ही व्यवस्थितपणे त्याला काय म्हणतात की स्टेट बोर्ड जर व्यवस्थितपणे केलं, स्टेट बोर्ड एकदम व्यवस्थित, आणि समजा ज्या काही आम्ही तुम्हाला त्याला काय म्हणतात की नोट्स देऊ, एवढं जरी केलं तरी 10 ते 12 मार्क आरामात येऊ शकतात. कंबाईनला ठीक आहे, ते कंबाईनला रेफरन्स बुक वाचावं लागते, डीपमध्ये करावं लागते, एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यांचं ओके आहे. पण तुम्हाला तेवढी करायची गरज नाही. तुम्ही स्टेट बोर्ड आणि आमच्या नोट्स ज्या आपण बॅचमध्ये देऊ तेवढं जरी केलं तरी 10 ते 12 मार्क आरामात येऊन जाते. इव्हन म्हणजे तुम्हाला काय सांगतो, ह्या 2 सोबत काय करा माहिती आहे का तुम्ही, ह्या 2 सोबत ही जी आपली बॅच आहे ना, हे आरंभ 3.0 ही सोबत ठेवा. तुम्ही म्हणाल आता बॅच बद्दल काय बोलून राहिला, ऐका ना 2 मिनिटं. 5-6 वर्षानंतर जाहिरात आली आहे, संधी गमवू नको. घोड्यावर बसून जा. घोडा हा अतिशय वेगानं पळतो माणसापेक्षा. माणूस म्हणजे तू आहे, घोडा म्हणजे ही आरंभ 3.0 बॅच आहे. याच्यावर बस, म्हणजे कमी दिवसामध्ये अतिशय वेगानं पुढे निघून जाशील तू. इज दॅट क्लिअर? आणि या बॅचमध्ये जेवढं शिकवल्या जाईल, जेवढं नोट्स दिल्या जाईल, एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे माझा परिचय आहे की नाही तुम्हाला मला माहित नाही. माझ्या मुलाला 15 पैकी 13-14 पर्यंतच मार्क येतात आरामात. हा एखादी मार्क जातो बस. त्याबद्दल तुम्ही बिंदास राहा, इकॉनॉमिक्स बद्दल आरामात होऊन जाईल. माझी युट्यूबवर लेक्चर आहे ते सुद्धा बघून घ्या या टॉपिकवर. आता उद्या आपली सिरीज पण सुरू होणार आहे, ते सुद्धा बघून घ्या. त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे यामध्ये, की तुम्ही स्टेट बोर्ड आणि नोट्स हे दोन्ही जरी केले तरी 10-12 मार्क हे आरामात तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये उपलब्ध होऊन जाऊ शकतात. आणि सोबत ती बॅच ठेवा. चला कळलं. आता हा बघा, आता हा प्रश्न पंचवार्षिक योजनेवरचा, हे स्टेट बोर्ड मधला सोर्स आहे. ओके पेज नंबर 65. हे बघा आहे जशाच तसा आपण हे नोट्स मध्ये हे कव्हर करून घेतलेलं आहे. हे बघा समावेशक वृद्धी ऍज इट इज, हे बघा आहे ऍज इट इज. इकडून या बाजूनं निर्धारित लक्ष्य, हे बघा अपेक्षित लक्ष्य आहे ऍज इट इज, बरोबर. त्यानंतर हा पॉलिटीचा प्रश्न बघा, हे पॉलिटीचं हे स्टेट बोर्डचं सोर्स बघा. हे सोर्स आपण आपल्या नोट्स मध्ये आणि आपल्या आरंभ 3.0 बॅच मध्ये कव्हर करून घेतलेला आहे. मॉरल ऑफ द स्टोरी काय, आपण सगळी मजबूत तयारी करून हे रेडी आहो बरं का. सगळी तयारी करून रेडी आहो आपण. तुम्ही फक्त व्यवस्थितपणे कामाला लागा. आता सांगितलं ना फॉर्म कसा भरावा, ए पासनं तर पास झाल्यानंतर बुलेट इथपर्यंतचा तुमचा हा प्रवास आहे बरं का. आणि आपल्याला टॉपरचं बघायचं आहे, टॉपरचं. संधी वाया घालवायची नाही. पास तर होणार आहे रे तुम्ही,
टॉपर यायचा आपल्याला, डायरेक्ट बुलेट पर्यंतचा हा जो प्रवास आहे हा प्रवास करायचा आहे. बघा, रिझर्व्ह बँक अनुसूचित कायदा 19चा प्रश्न हे बघा ॲज इट इज स्टेट बोर्डमधनं हे आपण नोट्समध्ये कव्हर केलेला आहे. म्हणजे एकंदरीत या विषयामध्ये मॅक्सिमम मार्क हे मिळू शकतात. व्यवस्थितपणे नंबर 1 जर तुम्ही SB म्हणजे स्टेट बोर्ड केलं, नंबर 2 ज्या आम्ही तुम्हाला बॅचमध्ये नोट्स देऊ त्याबरोबर केल्या, नंबर 3 जे सिलेक्टिव्ह टॉपिक आहे त्यावर फोकस जर केलं, नंबर 4 थोडं इकॉनॉमीला करंट अफेअर आणि इश्यूज हे लागत असतात ते जर बरोबर जर केलं, 100% सांगतो आपल्याला काही करून 10 ते 12 मार्क आरामात मिळू शकतात. 10 ते 12 मार्क मिळायला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही म्हणाल 10 ते 12 मार्क, 10 ते 12 मार्क म्हणजे कसं आहे, अरे बाबा कट ऑफ किती आहे, 35 मार्कचा वेळेस होता, आपलं टार्गेट 50 ठेवू आपण, एवढी गरज नाही, त्यापेक्षा कमी मध्ये पण होऊन जाईल. तू 8-8ची सरासरी काढून जरी गेला ना तरी तू पास होतो पूर्व परीक्षा. फक्त स्ट्रॅटेजिकली जा. याचा अर्थ एवढी सोपी आहे असं नाही आहे बरं का, कारण वो साल दुसरा आता ये साल दुसरा आहे, जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या बाबींवरनं आपल्या काय सांगण्याचा प्रयत्न आहे की इकॉनॉमिक्स मध्ये मार्क हे येऊ शकतात, 100% येतात, त्यामुळे काहीच त्याच्यामध्ये गरज नाही. ठीक आहे. आणि आपल्या बॅचमध्ये हा विषय कसा शिकवला जाईल, बरोबर, तर यामध्ये सुरुवातीला तुमचं पूर्ण इकॉनॉमिक्सचं बेसिक हे पूर्ण केलं जाईल. तर बेसिक म्हणजे काय, छोट्या छोट्या संकल्पना, छोट्या छोट्या त्याला काय म्हणतात की कन्सेप्ट. कन्सेप्ट म्हणजे उदाहरणार्थ नॉर्मल आपण बघू जीडीपी म्हणजे काय, इथून सुरू करू पर्यंत. उदाहरणार्थ जीडीपी मधून जर समजा जे आपले भारतामध्ये विदेशी लोक असेल त्यांना मायनस करायचं, विदेशामध्ये जे भारतीय लोक असेल त्यांना इन करायचं, जे निघेलं त्याला काय म्हणतात, GNP म्हणतात. आयसोपिक. अशा बेसिक कन्सेप्ट पासून आपण बॅचला सुरुवात करणार आहोत. तर कुठपर्यंत, तर आकडेवारी, कन्सेप्ट, सगळ्या गोष्टी. अरे इकॉनॉमीचा प्रॉब्लेम काय, हा सेमी इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट आहे. हा काय सेमी इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे सर, म्हणजे उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स मध्ये आज समजा राष्ट्रीयकृत बँका 11+1 आहे, हे असेलच असं नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूनं नॅशनलाइज बँक म्हणजे काय, ही एक कन्सेप्ट आहे. कळलं, कन्सेप्ट अँड डाटा सेमी इन्फॉर्मेटिव्ह हा या प्रकारचा सब्जेक्ट आहे. तर तुम्ही हे व्यवस्थितपणे जर केलं तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे मार्क पूर्ण करायला. 100% तुम्ही यामध्ये एक मार्क घ्याल. बॅच मध्ये अतिशय बेसिक पासनं आपण जाऊ, खूप बेसिक पासनं जाऊ आपण. विषय कळलं, म्हणजे काय होईल की जे नॉर्मल प्रश्न आहे ते करेक्टच झाले पाहिजे. बघा ना किती सोपी प्रश्न आलेले आहे. बिगर अनुसूचित बँक म्हणजे काय, हे बघा संविधानातील कोणतं अनुच्छेद याची परिभाषा करतो, आर्टिकल 112 आहे ना. ह्या तऱ्हेनं पंचवार्षिक योजना आणि टार्गेट, खूप सोपी प्रश्न असतात इकॉनॉमिकचे. फक्त अप्रोच जरा प्रॉब्लेमॅटिक असल्यामुळे आपण ते पूर्ण करू शकत नाही, का त्यामध्ये मार्क घेऊ शकत नाही. त्याला कळलं, तर या दृष्टिकोनातून तुमचं व्यवस्थितपणे टार्गेट काय असलं पाहिजे की बाबा 10-12 आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे हा. मला काय वाटते, एवढे बाबा एवढे चॅप्टर आहे मी कसं करू, ते बघ ना बाबा, 4 ते 5 टॉपिकवर तुम्हाला सांगितलं ना, यामध्ये 10 ते 12 मार्क तू कव्हर करू शकतो फक्त 5 टॉपिकवर. हे 5 टॉपिक पहिले घेऊ आपण बॅचमध्ये, हे सुरुवातीला घेऊ आपण. जास्त लोड घ्यायचं नाही आहे, परीक्षा अतिशय सोपी आहे. हा, आणि कट ऑफ पण कमी येतो, पण तू फक्त बरोबर समोर जा, स्ट्रॅटेजिकली बरोबर तू समोर जा, नक्कीच तुला याच्यामध्ये यश मिळणार म्हणजे मिळणार. आणि सोबत तुला सांगितलं, आणि हे बघा हे PYQ अनालिसिस आपली एक सिरीज आहे. ओके, सगळी ही व्यवस्थितपणे बघून घ्या, याचा पण तुम्हाला काय होईल, व्यवस्थितपणे फायदा होईल. म्हणजे सांगायचा उद्देश काय माझा की बाबा तयारीला लागा, सफिशियंट वेळ आहे. पूर्ण इग्नाइटची टीम ह्या नोट्स ह्या तुमच्या सोबत आहे. फक्त तू एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. तू अभ्यासाला फक्त सुरुवात कर, एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि मला नाही वाटत बरं का कोणती अकॅडमी एवढी प्रिपेअर आहे. हा, एवढी स्ट्रॉंग टीम, स्ट्रॉंग नोट्स, स्ट्रॉंग PYQ, स्ट्रॉंग कन्सेप्ट, स्ट्रॉंग अनालिसिस, एवढं सगळं घेऊन आपण हे पुढे जात आहोत 100%. आणि एक वेळा चांगला स्ट्रॉंगली एफर्ट लावा, आणि 100% यावेळी गुलाल हा आपलाच असणार आहे बरं का. आपण वाट पाहत आहोत, पूर्ण इग्नाइट टीम तुमची वाट पाहत आहे बरं का, की हा दिवस केव्हा येणार. इज दॅट क्लिअर. आणि हा दिवस आणण्यासाठी तयारी तर पाहिजे,
पण ती तयारी करेक्ट दिशेनं असणं पण गरजेचं आहे. तर योग्य प्रकारे करा, 100% तुम्ही काय व्हाल, पास व्हाल. आणि याबद्दल बॅचबद्दल माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे. पूर्ण नॉन टेकची स्ट्रॉंग टीम हे सोबत आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमामध्ये तुम्ही बॅच करू शकता. आणि 29 तारखेपासून रे बाबा, 29 तारखेपासनं ह्या सगळ्या बॅचेस आपल्या रन होत आहे. तारीख लक्षात ठेवा, 29 तारखेपासनं ही बॅच आपली काय होत आहे, रन होत आहे. सर्वांनी जसं शक्य आहे, तर जॉब असाल तर ऑनलाईन, जॉब करत नसाल तर ऑफलाईन, यावर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे धनंजय कचाले सरांनी. 2 वेळा पास आहे बरं का, टॉपर एक्झाम आहे. इज दॅट क्लिअर? याचा तुम्ही लाभ घ्या. बॅचमध्ये लवकरच भेटू आपण आणि टॉपिकचा आपण आनंद घेऊ आपण ते. ठीक आहे? ओके, चलो, थँक्यू.